नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र शिवाजी कुटकर कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी शेतीबद्दलची नवनवीन माहिती तसेच नवीन नवीन तंत्रज्ञान हे आपल्यापर्यंत घेऊन येत राहतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जे करून आज आपल्या शेतीबद्दलच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्यापर्यंत येत राहील. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीळ लागवड याविषयी माहिती बघणार आहोत. तर रब्बी तीळ लागवडसाठी पहिले आपण हवामान हे याची माहिती घेणार आहोत. तर रब्बी तिळासाठी सगळ्यात चांगले पोषक हवामान हे 25°C ते 30 ते 35°C याच्यामध्ये असणे आवश्यक आहे. या अशा वातावरणामध्ये आपल्या रब्बी तिळाची उत्पन्न हे चांगल्या प्रकारे येते. तसेच हवामान झाल्यानंतर जमीन निवडताना चांगल्या ते भारी पट्ट्याची जमीन निवडावी. तसेच पाण्याचा निचरा होणारी ही जमीन आपल्या चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा झाला पाहिजे अशी जमीन आपण आपल्या तीळ लागवडीसाठी निवडावी. तसेच आपलं खरीप हंगाम झाल्यानंतर रब्बी हंगामासाठी आपण जमीन तयार करताना, पूर्व मशागत करताना चांगल्या प्रकारे नांगरणी करून घ्यावी. नांगरणी केल्यानंतर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण 2 ते 3 टाल्या शेणखत प्रति एकर टाकून त्याला आडव्या उभ्या 2-3 रोपण्या करून पाळ्या देऊन आपली जमीन स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देऊन ही तीळ पेरणीसाठी तयार करावी. तसेच रब्बीसाठी तीळ लागवडीचा कालावधी व वेळ. तर रब्बी हंगामासाठी तीळ हा जानेवारीच्या 15 तारखेपासून ते फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत आपण कधीही तीळ पिकाची पेरणी करू शकतो. तसेच बियाणे निवडताना आपण चांगल्या जातीचे बियाणे निवडावे, जसे की वेस्टर्न 11 नंबर, AKT 101 नंबर, दप्तरी, तसंच NTA 11 नंबर अशा प्रकारे चांगल्या जातीची आपण निवड करावी. बियाण्याची निवड केल्यानंतर शेतकरी मित्रांनो, तेवढंच आवश्यक आपल्याला बीज प्रक्रिया हेही आपल्याला तेवढंच आवश्यक आहे. तर बीज प्रक्रिया का करावी? कारण पेरणी केल्यानंतर जमिनीतून उद्भवणारे जे बुरशीजन्य रोग आहेत याच्यामुळे आपल्या तीळ पिकाला मळ रोग, मुळकूच, करप्या वगैरे अशा बऱ्याच रोगांचा त्याच्यावर अटॅक येतो. त्यासाठी आपण त्याचे पहिलेच जर ट्रीटमेंट केलं तर पुढं चालून जे येणारे रोग आहेत, बुरशीजन्य रोग आहेत जमिनीमधून, या रोगावर आपण 50% आधीच त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. त्यासाठी तीळ पिकाला बीज प्रक्रिया करताना आपण जेलोरा तसेच 22 किंवा M45 बी घेऊ शकतो. तसेच साप पावडर, जे सीड ट्रीटमेंटसाठी साप पावडर येतो, ते साप पावडरही घेऊ शकतो. किंवा जैविकमध्ये जर म्हणलं तर आपण ट्रायकोड्रामाही घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण कुठल्याही एका बुरशीनाशकाची निवड करावी आणि आपल्या बियाणाची बीज प्रक्रिया करून घ्यावी. बीज प्रक्रियामुळे आपल्या जे पेरणीनंतर जे रोग येणार आहेत त्या रोगावर आपण बऱ्या प्रमाणात आपण नियंत्रण मिळवू शकतो. तसेच पेरणीसोबत आपल्याला खत व्यवस्थापन करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. तर खत व्यवस्थापन करताना आपण प्रति एकर DAP 50 किलो सोबत सल्फर किंवा एरिज ॲग्रोचे कॅल्बोर हे 5 किलो, तर किंवा 10-26-26 50 किलो सोबत एरिज ॲग्रोचे कॅल्बोर 5 किलो हे सोबत घ्यावे. तर कॅल्बोरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, पोटॅश, बोरॉन असे 5 अन्नद्रव्ये असल्यामुळे हे तीळ पिकासाठी चांगले असते. त्यामुळं आपण DAP किंवा 10-26 सोबत 5 किलो कॅल्बोर हे मिसळून पेरणी करावी. तर शेतकरी मित्रांनो, तीळ पेरणी करताना तीळ पेरणी कशी करावी? तर तीळ हे बारीक असल्याने आपण पेरणी करताना प्रति एकर 5 किलो वाळू किंवा 5 किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा 5 किलो गांडूळ खत अशा प्रकारे आपण प्रति एकर 1 ते 1.5 किलो तीळ बियाण्यासाठी हे 5 किलो वाळू किंवा 5 किलो चांगले कुजलेले शेणखत घेऊन त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून बैलाच्या किंवा बैलचलित टिपणीच्या सहाय्याने किंवा आधुनिक तंत्राच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण याची पेरणी करू शकतो. तर त्याची पेरणी करताना शेतकरी मित्रांनो, 2 ओळीचे अंतर हे
30 सेंटीमीटर व 2 झाडातील अंतर हे 10 सेंटीमीटर या प्रकारे आपण आपल्या तीळ पिकाची पेरणी करावी। तर तीळ पिकाची पेरणी झाल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर आपण उगवल्यानंतर 8 दिवसामध्ये त्याची खाडा भरणी करावी। तर शेतकरी मित्रांनो, खाडा भरणी म्हणजे काय, तर आपल्या इकडं सोप्या भाषेमध्ये आपण आत्रे टाकणे म्हणतो। जेव्हा आपण पेरणी करतो आणि पेरणी करताना जे बियाणे निघत नाही, कोठे कोठे ट्रॅक्टरच्या टायर खालचे निघत नाही किंवा कोठे खराब बियाणे निघत नाही किंवा बुरशी लागलेले बियाणे निघत नाही, तर तिथे जिथे अंतर पडते आपले, तिथे कुठे 5 फूट कुठे 3 फूट हे अंतर पडते, या अंतरामध्ये आपण रेष ओढून त्याच्यामध्ये हाताच्या सहाय्याने बियाणे टाकून हलक्या हाताने हे बुजून घ्यावे। याला आपण खाड्या भरणे ही आणि आत्रे टाकणे ही असे बोलतो। तर हे पहिल्या 8 ते 10 दिवसामध्ये करून घ्यावे। तसेच तीळ निघाल्यानंतर 15 दिवसामध्ये आपण ही विरळणी ही करून तेवढीच करणे ही तेवढी आवश्यक असते। तर विरळणी करताना शेतकरी मित्रांनो, हे 2 झाडातील अंतर 10 सेंटीमीटर एवढं राहिलं पाहिजेत। त्याच्यावरती जे झाडं जवळचे झाडं असतील ते आपण हाताच्या सहाय्याने विरळणी करून घ्यावी। तर विरळणी केल्यानंतर आपल्याला तेवढेच महत्त्वाचे हे तण नियंत्रण हेही आहे शेतकरी मित्रांनो। तर तण नियंत्रण का करावे, कारण तण आपण पेरणी केल्यानंतर जे पाणी देतो आणि पाणी आणि खत दिल्यानंतर आपल्या झाडाशी तण हे स्पर्धा करतं आणि स्पर्धा केल्यामुळं तणामुळे आपल्या तीळ पिकावर रोगही तेवढाच येतो आणि तेच तणकट आपल्या जे झाडाला अन्नद्रव्य घ्यायचे ते अन्नद्रव्य ते तण घेतं। त्यासाठी आपल्याला तण नियंत्रण करणं ही तेवढं महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी तीळ लागवड केल्यानंतर 30 दिवसामध्ये आपण याचं तण नियंत्रण हाताच्या सहाय्याने आणि तण नियंत्रण करावे। तसेच आपण खुळपणीही करून घ्यावी, त्यामुळे आपलं तण नियंत्रण हे चांगल्या प्रकारे होत दिवसामध्ये आपल्याला 20 ते 22 व 30 दिवसामध्ये आपल्याला कीड नियंत्रण करणे हे तेवढेच महत्त्वाचे। तर पहिली 20 ते 22 ते 30 दिवसामध्ये आपल्याला पहिल्या फवारणीचा कालावधी येतो। तर पहिल्या फवारणीमध्ये हे आपल्या पिकाची पहिले 3 टप्पे करायचे। एक पहिला टप्पा वहाड ते वाढीची अवस्था, दुसरा टप्पा फूल ते फळ आणि तिसरा होता बी भरण्याची अवस्था, अशा 3 अवस्थेमध्ये। तर पहिल्या अवस्थेमध्ये आपण वाढीसाठी 22 ते 30 दिवसामध्ये पाने खाणारे आपल्या तीळ पिकावरती पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, अशा बऱ्याच तुडतुडे, पांढरी माशी, मावा याचा अटॅक आपल्या पहिल्या फवारणीमध्ये 20 ते 22 ते 30 दिवसामध्ये आपल्या पिकावर जाणवतो। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, क्विनॉल-फॉस 25 cc हे आपण प्रति 15 लिटर पंपासाठी 40 मिली सोबत ॲसिटामाप्राइड 10 ते 12 ग्राम प्रति 15 लिटर पंपासाठी, तसेच आपल्या पानावर ठिपके आढळत असल्यास, अल्टरनेरिया करप्या रोगाचा प्रादुर्भाव आढळत असल्यास त्यासोबत आपण M45 30 ते 40 ग्राम सोबत अँटीबायोटिक एरिज ॲग्रोची प्लॅन्टोमायसिन हे आपण 10 ते 15 ग्राम याच्यासोबत घेऊन हे झाले 2 कीटकनाशक बुरशीनाशक। आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे वाढ, चांगल्या प्रकारे फुटवे निघण्यासाठी आपण एरिज ॲग्रोचे ॲग्रिपो, ज्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड आणि मायक्रोटन आहे, सोबत एरिज ॲग्रोचेच मरिनो, ज्याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रा, जे की उन्हापासून आपल्या पिकाचे संरक्षण करेल, झाडाला हिरवेगार ठेवेल आणि नरम ठेवेल, यासाठी एरिज ॲग्रोचे मरिनो, ज्याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रा प्लस मायक्रोटन आणि ॲमिनो ॲसिड प्लस मायक्रोटन असलेले ॲग्रिपो, या दोन्हीचंही कॉम्बिनेशन 50 ग्राम ॲग्रिपो आणि 50 ml मरिनो जर सोबत कीटकनाशक आणि बुरशीनाशकासोबत जर घेतलं तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला पाने खाणाऱ्या अळीपासूनही संरक्षण मिळतं, आपल्या येणारा जो करप्या आहे त्या करप्यापासूनही संरक्षण मिळतं आणि चांगल्या प्रकारे या 2 संयुगामुळं चांगल्या प्रकारे वाढ होते आणि आपल्या पिकाला चांगले फुटवे निघतात। तर शेतकरी मित्रांनो, ही झाली आपली पहिली फवारणी। तर दुसऱ्या फवारणीमध्ये फुलावस्था चालू होते। तर फुलावस्थेमध्ये आपण एक फुलावस्था आणि थोड्या प्रमाणात आळीही आपल्या याच्यावर आढळल्यास तर आपण दुसऱ्या फवारणीमध्ये आलिका किंवा थायमोथाझम प्लस लॅम्बडा सायोथ्रिन याचं कॉम्बिनेशन असलेलं आलिका किंवा दुसऱ्याही कंपनीचा आपण प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 15 मिली सोबत एक रोको, जे की दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्या तीळ रोगाची मर रोग आढळतो, आपल्याला मूळकूज मळ रोग किंवा म्हणजे मरीचा मूळकूज फळकज हे आपल्याला पिकावर रोग येतो। तर या रोगासाठी आपण रोको हे प्रतिपंप
30 ग्राम 15 लिटरच्या पंपासाठी, सोबत जास्तीत जास्त फुल लागण्यासाठी हायड्रोलाइज प्रोटीन प्लस अमिनो ॲसिड असलेलं एरिज ॲग्रोचं हायड्रिपो किंवा आपण हायड्रोलाइज प्रोटीन प्लस अमिनो ॲसिड असलेलं दुसऱ्या एक चांगल्या कंपनीचं दुसरंही संजीव घेऊ शकता. तर अशा आलिका, रोको आणि हायड्रिपो हे दुसऱ्या फवारणीमधून आपण घेतल्यास आपल्या पिकावरील तुडतुडे, आळी, बुरशीजन्य रोग, जे मर रोग येईल, फ्युजियम फिथियम हे जमिनीतून येणारे रोग आहे, या सगळ्या रोगावरती त्याचं नियंत्रण मिळेल आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे आपल्या तीळ पिकासाला फुलोरा निघेल. तर शेतकरी मित्रांनो, ह्या झाल्या आपल्या 2 फवारण्या आणि शेवटची फवारणी ही बोंडी लागल्यानंतर बोंडीची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी व आपली तिळाची चांगल्या प्रकारे साईज वाढण्यासाठी, बोंडी भरण्यासाठी हे आपण तिसरी फवारणी ते करणे आवश्यक असते. तर तसेच आपल्या तीळ पिकावर तिसऱ्या फवारणीमध्ये भुरी रोगाचा अटॅक आपल्या तीळ पिकावर येऊ शकतो. त्यासाठी आपण आळीमध्ये आपण एक चांगले कीटकनाशक, जे की ॲम्प्लिगो झालं, बॅराझाईट झालं, इव्हिसेंट झालं, असे कुठल्याही चांगल्या कंपनीचे चांगले कीटकनाशक घ्यावे. सोबतच बुरशीनाशकामध्ये ॲझोक्सिस्ट्रोबिन प्लस टुबुकोनाझोल असं कॉम्बिनेशन असलेलं आपण किंवा कस्तुडिया किंवा नेटिओ किंवा टुबुकोनाझोल लिक्विडमध्ये बोनस किंवा फॉलिक्युअर असे कुठल्याही एका बुरशीनाशकाचा आपण त्याच्यासोबत वापर करावा. तसेच चांगले बोंडी भरण्यासाठी आपण एरिज ॲग्रोचं पोटॅबोर, ज्याच्यात पोटॅश प्लस बोरॉन हे कॉम्बिनेशन असलेलं, त्याच्यामुळे काय होईल, आपल्या तीळ पिकाची चांगले बी भरल्या जाईल, चांगली बोंडी सुटेल, बोंडी आखूड पडणार नाही. यासाठी आपण एरिज ॲग्रोचं पोटॅबोर हे प्रतिपंप 30 ग्राम ते 50 ग्राम या प्रमाणात घेऊन आपली तिसरी फवारणी करावी. अशाच प्रकारे शेतकरी मित्रांनो, मी शिवाजी कोटकर शेतीबद्दल नवनवीन माहितीसाठी कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.